म्हसळा शहर आणि तालुक्यातील तमाम हिंदू ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री धावीरदेव महाराजांना आजपासून महाराष्ट्र शासन देणार मानवंदना। आज सायंकाळी 5 वाजता होणार अभूतपूर्व सोहळा। म्हसळा शहरातील श्री धावीरदेव यात्रा तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध चतुर्दशीला होत असते। ती यावर्षी सोमवार दिनांक 22 आणि मंगळवार दिनांक 23 एप्रिल रोजी होणार आहे। यात्रेला गावाकडे चाकरमानी मंडळी प्रचंड मोठ्या संख्येने आली आहेत। नवसाला पावणाऱ्या श्री धावीरदेव महाराजांना यात्रेची सांगता होताना आज मंगळवारी सायंकाळी 5 वाजता महाराष्ट्र शासनातर्फे मानवंदना देण्यात येणार असल्याचे अध्यक्ष नंदू गोविलकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे। स्थानिक मंडळांनी भक्तांच्या नवसाला पावणारा म्हसळा येथील श्री धावीरदेव महाराज यांना शासनातर्फे मानवंदना देण्यात यावी अशी मागणी हिंदू ग्रामस्थ मंडळींनी केली होती। त्याप्रमाणे मानवंदना देण्यासाठी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे यांनी विशेष प्रयत्न केल्याचे हिंदू ग्रामस्थ मंडळांनी यावेळी सांगितले। रोहा शहरातील श्री धावीरदेव महाराज यांना ब्रिटिश काळापासूनच असणारी मानवंदना पाठोपाठ शहरातील श्री वीरेश्वर देवस्थान आणि भरणे येथील श्री काळकाई देवीला नवरात्रोत्सव आणि शिमगा उत्सवामध्ये शासकीय मानवंदना सलामी देण्याची प्रथा यामुळे रायगड रत्नागिरीतील हिंदू भाविक सुखावले आहेत। महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा। आत्ता सुरू होत आहे। आपल्यासमोर हिंदू ग्रामस्थ मंडळ म्हसळा अध्यक्ष आणि कार्यकारी मंडळ आहेत आणि यांनी नव्यानेच शासनाकडनं धावीर महाराजांना मानवंदना देण्यात येणार आहे। याबाबत आपण प्रत्यक्ष या अध्यक्ष, सचिव आणि मंडळींना विचारूया काय आहे प्रतिक्रिया। नमस्कार। गेल्या काही महिन्यांपासून हिंदू ग्रामस्थ मंडळाची अशी शासनाकडे मागणी होती की आपले जे म्हसळ्याचे ग्रामदैवत आहे श्री धावीरदेव, त्या धावीरदेवांना मानवंदना देण्यात यावी। ज्याप्रमाणे रोहाचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज तसेच महाडचे ग्रामदैवत वीरेश्वर, तर अशा या धर्तीवर म्हसळ्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज यांनासुद्धा मानवंदना पोलीस दलातर्फे देण्यात यावी यासाठी गेल्या काही महिन्यापासून आपण शासनाकडे पाठपुरावा करीत होतो। तर त्याला आता काही दिवसांपूर्वी यश आलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही या शासनाचे म्हणजेच आता शासनात मुख्यमंत्री असणारे एकनाथराव शिंदे असतील, तसेच सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांचे खूप खूप आभार। तसेच या कामी आपल्या या रायगडचे खासदार श्री सुनील तटकरे साहेब यांनी खूप मोलाचे सहकार्य केलेलं आहे। त्यांचेसुद्धा हिंदू ग्रामस्थ मंडळातर्फे खूप खूप आभार। आणि ही मानवंदना उद्या सायंकाळी 5:30 वाजता पोलीस दलातर्फे देण्यात येणार आहे। हा एक ऐतिहासिक क्षण हा संपूर्ण म्हसळा तालुक्यासाठी आहे। तर संपूर्ण म्हसळा तालुक्याने या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी बहुसंख्येने या धावीर मंदिराच्या पटांगणामध्ये उपस्थित राहावे असे मी हिंदू ग्रामस्थ मंडळातर्फे सर्वांना आवाहन करतो। धन्यवाद।